नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक जयंत वासनिक आणि आपण मराठवाड्याचा भूगोल या पेपर संबंधित माहिती बघत आहोत. आणि यामध्ये जे दुसरं चॅप्टर आहे त्या दुसऱ्या चॅप्टरमध्ये आपल्याला मराठवाड्यातील कृषी म्हणजेच या ॲग्रिकल्चर इन मराठवाडा या पॉईंटचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि मराठवाड्याचा अभ्यास करताना मराठवाड्यातील कृषीचा अभ्यास करताना आपल्याला सर्वप्रथम त्या मराठवाड्यामध्ये जे जमीन आहे किंवा जे काही शेतीयोग्य जमीन आहे ती लँड आहे, त्या लँडचा यूज किंवा जमिनीचा वापर कशा प्रकारे केला जात आहे, केला गेलेला आहे याची माहिती घेणे गरजेचे आहे. आणि या अनुषंगानेच आपण मागील 2 लेक्चरमध्ये या मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यामधील जे एकूण जमिनीचा वापर जो आहे या वापराचा संबंधित अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. आणि आपण जमिनीच्या वापराचा अभ्यास करताना आपल्याला या संबंधित जो सांख्यिकीय माहिती आहे ही माहितीची गरज भासते. आणि ही गरज किंवा ही जी आवश्यकता आहे स्टॅटिस्टिकल डेटा आपल्याला कुठून मिळेल हा प्रश्न आपल्या मनी येतो. आणि याकरता मी आपल्याला सांगू इच्छितो की जर आपल्याला लँड यूज किंवा जमिनीचा वापर या संबंधित जर माहिती किंवा त्या संबंधित जर डेटा आपल्याला उपलब्ध करून घ्यायचा असेल तर या ठिकाणी 2 सोर्स मी आधीच सांगितले. यामध्ये जिल्हा आर्थिक आणि सामाजिक समालोचन प्रत्येक जिल्ह्याचा डेटा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होतो. दुसरं कालच्या लेक्चरमध्ये मी जे सांगितलं की महाराष्ट्रातील आर्थिक आणि सामाजिक समालोचन महाराष्ट्राचे या संबंधित आपल्याला डेटा हा उपलब्ध होतो. यामध्ये आपण बघू शकता गुगलवरती आपल्याला याच ठिकाणी सर्च करायचं आहे. हे जे आहे हे 2023 चा हा मराठवाड्यातील विभाग हा मराठवाड्या पूर्ण जिल्ह्याचा डेटा या ठिकाणी उपलब्ध आहे. यामध्ये बघा एकूण भौगोलिक क्षेत्रफळ, लागवडीखालील लागवडीलायक क्षेत्रफळ, क्षेत्र, निव्वळ पेरणी केलेले क्षेत्र आणि पिकांखाली एकूण क्षेत्र या अनेक पॉईंटचा आपल्याला डेटा या ठिकाणी उपलब्ध होतो. यामध्ये प्रत्येक विभाग, आता कोकण विभाग असो, नाशिक असो, पुणे असो आणि महत्त्वाचं म्हणजे आपला जो अभ्यास क्षेत्र आहे तो मराठवाडा विभाग, तर याची आपल्याला माहिती उपलब्ध होते. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण 2006च्या आधारावरती आपल्या मराठवाड्यामध्ये हा जो मराठवाडा विभाग आहे तर या मराठवाडा विभागामध्ये जमिनीचा वापर कशा प्रकारे झालेला आहे याची माहिती आपण घेतली होती. आज आपण 2023मध्ये कशा प्रकारे यामध्ये बदल झालेला आहे आणि त्यामध्ये कोणता जमिनीचा वापरमध्ये कोणतं क्षेत्र हे वाढलेलं आहे किंवा कमी झालेलं आहे याची आपण माहिती बघायची आहे. हा पूर्ण डेटा मी वर्ड एक्सेलमध्ये घेतलेला आहे, तर आपण बघूया. तर मित्रांनो या ठिकाणी हा 2023चा हा जिल्हा वाईज आपण डेटा घेतलेला आहे. एकूण हे 8 जिल्हे, त्यामधले हा जो पहिला कॉलम आहे यामध्ये आपण एकूण भौगोलिक क्षेत्रफळ 2023चं, त्यानंतर हा जो कॉलम आहे 5व्या नंबरचा, यामध्ये आपण बघू शकता निव्वळ पेरणी केलेले क्षेत्र ह्या पॉईंटचा आपण या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. त्याच्या आधारावरती या सगळ्या डेटाच्या आधारावरती आपण पडीत जमीन किती आहे याची माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. फॉरेस्ट एरिया आणि बॅरन एरिया म्हणजे जी काही भाग जो आहे आपल्या मराठवाड्यातील त्या भागात डोंगराळ भाग असतो किंवा खडकाळ भाग आहे किंवा बांधकाम केलेला भाग आहे ज्यामध्ये आपण शेती करू शकत नाही, शेती अयोग्य जमीन याचा आणि फॉरेस्ट एरिया याचा एकत्र आपण या पॉईंटमध्ये 4थ्या पॉईंटमध्ये स्टॅटिस्टिकल डेटा हा डेटा घेतला. आणि हा पूर्ण डेटा आपण घेतल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता 2026मध्ये हा टोटल एरिया 6443 यामध्ये हेक्टरमध्ये आहे. यामध्ये 1000
या 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 ठिकाणी आपल्याला हा जो डेटा आहे, डेटा आपल्याला बघू शकता. हा या ठिकाणी हेक्टरमध्ये दिलेला आहे. या ठिकाणी आपण बघू शकता आणि आपण सुद्धा या ठिकाणी डेटा घेतलेला आहे त्याप्रमाणेच. या ठिकाणी आपण हा 2006चा आहे, त्याचे पर्सेंटेज या ठिकाणी काढलेले आहे आणि हा 2023चा आहे. तर या 2023मध्ये जर आपण बघितलं तर मित्रांनो, पर्सेंटेजच्या दृष्टीने जर अभ्यास केला तर यामध्ये आपल्याला दिसून येते 69.83% जो भाग आहे हा मराठवाड्याचा, हा निवड पेरणी क्षेत्र जे आहे, हे निवड पेरणी क्षेत्र हे 69% असलेलं आपल्याला दिसून येते. हे निवड पेरणी क्षेत्र जे आहे. त्यानंतर पडीत जमीन जी आहे त्यामधील आपण बघतो की या ठिकाणी हे जे लागवडीलायक क्षेत्र आहे, लागवडीलायक क्षेत्रामध्ये आपल्याला दिसून येते. लागवडीलायक क्षेत्र म्हणजे लागवडीलायक पडीत झाडे झुडपे खालील जमीन, चालू फळ इतर फळ असलेले निवड पेरणी क्षेत्र यांचा अंतर्भाव होतो. म्हणजे यामध्ये जर आपण बघितलं तर हा जो भाग या एरिया आहे यामध्ये निवड लागवडी क्षेत्र, चालू पडीत जमिनीचा सुद्धा यामध्ये समाविष्ट होतो. या कलम हे जे कॉलम नंबर 4 मध्ये आहे. तर याचा सुद्धा आपण या ठिकाणी बघितलं तर हा पडीत जमिनीचं क्षेत्र आहे, ज्यामध्ये आपण शेती करू शकतो. काही कारणास्तव ही जमीन पडीत आहे. त्यानंतर हा फॉरेस्ट एरिया आपण या ठिकाणी घेतलेला आहे. तर त्या डेटाच्या आधारावरती अनालिसिस करून आपण हा डेटा घेतलेला आहे. तर या आधारावर आपण बघू शकता 2023मध्ये आपल्याला असं दिसून येते की 69.83 हा टक्के भाग जो आहे मराठवाड्याचा हा निवड पेरणी केलेले क्षेत्र आहे. त्यानंतर हा जो आहे पडीत जमीन हा 17.32% असलेला आपल्याला दिसून येते. त्यानंतर हा फॉरेस्ट एरिया जो आहे हा 12.85 आहे आणि हा जो आहे म्हणजे यामध्ये आपण बघतो झाडं झुडपं असेल, पडीत असेल, पडीत जमीन असेल, निवड लागवड क्षेत्र असेल तर तो 87.16% आहे. तर हा भाग आपल्याला वेगळा ठेवायचा आहे. कारण हा या दोघांचा एकत्र करून भाग घेतलेला आहे. फक्त आपण 3च पॉईंटचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. तर यामध्ये आपण बघू शकता कशा प्रकारे या ठिकाणी हा पॉईंट जो आहे या ठिकाणी आपल्याला समजून घेता येते. तर 2023मध्ये या मराठवाड्यातील सर्व जिल्हा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला जिल्हा असं दिसून येते की या ठिकाणी सगळ्यात जास्त 2023मध्ये आपण जर बघितलं तर हा जो बीड आहे, या बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त लागवडीचं क्षेत्र होतं. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आपल्याला जे आहे या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर हा दिसून येते आणि तिसऱ्या क्रमांकावर आपल्याला हा नांदेड जिल्हा या ठिकाणी आपल्याला दिसून येते. तर या प्रकारे हा क्रमांक लागवडीचा क्षेत्राचा आहे. 3 जिल्ह्यामध्ये अधिकचं लागवडीचं क्षेत्र आहे आणि हे 3ही जिल्हे 1000 हेक्टरपेक्षा जास्तीचे आहेत. त्यामुळे आपण या ठिकाणी बघू शकता या भागामध्ये लागवडी क्षेत्राचं प्रमाण हे अधिक. अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी या पॉईंटचा अभ्यास केलेला आहे लागवडी क्षेत्राचा. यानंतर आपण यामध्ये कोणत्या प्रकारचा बदल वगैरे झाला याची सुद्धा आपण माहिती बघणार आहोत. मला अपेक्षित आहे की हा डेटा आपल्याला कुठून घ्यायचा आणि कशा प्रकारे अनालिसिस करून करता येते याची माहिती आपल्याला माहिती मिळालेली आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या लेक्चरला पुढची माहिती बघूया. तोपर्यंत धन्यवाद.